हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर हे काय लावायचं चाललं आहे, पहिल्यांदा तुम्ही पाहिलं असेल. मी गेलेली स्पा करायला, ॲक्च्युली आयब्रो आणि स्पा. तर ते बोलले की तुम्ही अगोदर ब्लॅक सगळं लावून घ्या. तर मला नव्हतं लावायचं, मी तुम्हाला सांगितलेलं मी नॅचरलच ठेवणार आहे. कारण त्याचे दुष्परिणाम होतात शरीरावर, डोळ्यांवर कमजोरी येणं, पुन्हा ॲलर्जिक होणं. तर पण आता करून घेतलं मी. तर बोलला स्पाला मग तुम्ही एवढे पैसे घालवणार तर टचअप करून देईल मी. असं म्हणजे चेंज झालं माझं माइंड की मी स्पा करू की हेअर ब्लॅक करू. हेअर ब्लॅक केले. आता कुठं चाललो आहे, काय प्रवास आहे पाहत राहा स्टेप बाय स्टेप. कुठे कुठे ब्रेक घेणार आहे. आणि चला आमच्यासोबत. बघा, घरात चपाती, गवार भाजी, गरम भात आणि चहा बनवलाय. आम्ही नाश्ता केलाय. आज योगाला झाली सुट्टी. पाणी बॉटल ठेवलेत साईड बाय साईड. आमची तयारी झाली. एअर फ्रेशनर टाकूया. ते मग हेलिकॉप्टर एअर फ्रेशनरच आहे. काम आहे ते. एअर फ्रेशनर पण करते. पहिलं निघालं झालं टाकून. माझं बघा एअर फ्रेशनर ओरिजिनल. हे चांगलं होतं. गजरा आणि फुल, मोगरा आणि चाफा. हे ठेवा. हे ठेवायचं. हां, भारत मातेला आणि भारत माता की जय. या खाली. तेच आता त्या दिवशी ऑफिस वरून येताना भरलंय ना. वाट बघतोय आम्ही आता. एवढ्याशा चार्जिंगवर चालतंय की हेलिकॉप्टर. तिथं जरा उजेड लवकर येतो ना. उजेडानं पण चालतं. तयारी आपली लवकर झालेली आहे ना. एकदम ओके. खरं म्हणजे 6लाच निघायला पाहिजे असतं. काय जातं ना, म्हणजे जेणेकरून आता पुन्हा क्रॉस केला होतो. 8:30ला नाश्त्याला डायरेक्ट आपण तिकडे पाहिजे शिरवळला. मग एकदम बेस्ट. कारण दिवसभर मग गाडी चालवत राहायचं असते ना. किती लॉंग प्रवास आहे. मग 500 किलोमीटर जायचं आणि 500 किलोमीटर यायचं आहे. ड्रायव्हिंग करणार आहे. रस्ता तर जरा चांगला असल्यामुळे जरा बरं वाटतं. नाही तर पहिलं आपण आता कुठं कुठं स्टॉप घेईल तेव्हाच आपण दाखवणार. कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. आपल्याला सगळं दाखवायचं आहे. आणि छोटे छोटे शॉर्ट्स कट करून दाखवायचे. एडिट करून ब्रेक घेताना आम्ही तुम्हाला दाखवू. असं ब्रेक घेतलं की तिथे दाखवतो ठिकाण कुठे घेतलं आहे का नाही. थांबावं लागलं. गाणं सुरू आहे. पाऊस सुरू झालाय. उशी पाहिजे का थोडं कमरेला. बघा मुंबईचा पाऊस भरपूर आहे. 2दा येऊन गेलाय. आम्ही गाडीत आता 10-15 मिनिटं झाली. पावसात
तर आमच्यासोबत आता कोण आहे तुम्हाला पाहायला मिळेल. गाडीत सॉन्ग लावलेले त्याच्यामुळं म्युझिक स्किप केलेलं आहे बोललेलं. आणि मस्त पाऊस एन्जॉय करत आम्ही. हे पहा ग्रीनरी, हे मला खूप आवडतं असं पुण्याला जाताना. आता प्रणितचं येणं जाणं, आम्ही जायचो त्याच्यासाठी भेटायला, पण आता काय करणार. आता तो एकटा जाऊन येतो ऑफिसला एक दिवस आणि घरात त्याचं ऑनलाईन असतं ऑफिस. त्याच्यामुळं आता मी हे मिस करते सगळा प्रवास वगैरे, कारण त्याच्या ह्याने मी जायचीच पुण्यापर्यंत तरी राऊंडअप मारायची अशी. आणि खूप छान वाटायचं मला हे. असं आम्ही निघालो, गावी निघालो आहे. गाव आमचं सांगली जिल्ह्यातलं आहे, जत तालुक्यातलं. तर चला, तुम्ही पहिले पण पाहिले असतील व्हिडिओ गावचे. का निघालो आहे, कशासाठी निघालो आहे, सगळं व्हिडिओमधून समजेल तुम्हाला. त्यासाठी सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा आणि शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ. अचानक निघालो. परवा येणार आहे. परवा परत येतो, बघू परवा संध्याकाळी. नाही एक मिनिट मम्मी. हे बाबा वासवी बाबा निघालेत ना गाड्या. मग आता आयला असं मी भेटा गेले ना, म्हणलं उद्या डोळ्याचा म्हणून म्हणलं जाऊ. सकाळी आता रात्री सांगितलं बाबाने. मग सकाळी पाणी नाही काय नाही, आता फक्त आंघोळीच निघालं. नाही ना, पाणीच नाहीये. कालपासून पाणी आलं नाही. काय झालं काय, नळातून पाणी येतच नाही तिकडून. मुश्किलीच पाणी येत नाही. जाणार होतं राहायला, पाणी नाही म्हणतात. रात्री गेलं लोणावळा काय आंघोळ नाही, बाथरूम वगैरे झालं तर पाणी लागतं. हो, दोघीच सांगते जन्माई ना. ते आमच्या अर्धा तास अगोदर झालं आणि ती नंतर पाठी असं. ती बारकी वाटते का नाही आईसारखं. ते जसं आम्हाला कळतं तसं आमच्या आजारी कधी असे चांगलं नाही. 4 दिवस चांगलं का लगेच 4 दिवसांनी आजारी असं. आणि ते आईवर मी गेली आता सारखं. कधी काय दुखत नाही. कधी जाऊ 110 होतं पशुपती. म्हणजे हा, मग तिथं बरं चेक करून बघितलं पाहिजे. तर करायला पाहिजे सगळं परत चेकअप. आणि मग ते शुगरची गोळी वगैरे लागणार. घाट संपला ना पूर्ण. घाट ते इकडचं एअरपोर्ट चालू झालं ना, पुण्याला बाबा लावते झालं. मला त्रास व्हायला ठेवलं झालं ना मला. त्याच्यामुळं आमचं 40,000 पगार जरी मिळाला तरी का याच नाही, ह्याच वर्षी वाढेल. मला वाटतं पुढच्या महिन्यात वगैरे. विचारला ना पाऊस आहे बघा, आहे ना. असं आहे पाणी बघा. बाबा शिकून सुद्धा येण्यासारखे वागतात रे. गावची लोक अनाडे ती पण सरळ वागायला लागतात.
हे शिकून झालं आहे का नाही? दुसऱ्या गाडीला रिवर्स दुसऱ्या दिवस एवढ्या सगळ्या गेला गाड्या- खालापूरचा टोळ ते तळेगावचं आहे. तळेगाव. खालापूर कवाच गेला आपलं पनवेलच्या पुढेच खालापूर आहे खालापूर. ना? तळेगाव म्हटलं मोठ्या पिक्चर काढायचे. गाडी नाही बघा, गाडी. रोडला नाही तर केला इथं मी चालवली असते अहो. होय. शूटिंग पुरतं घ्या की मग अशी घेते चालवते शूटिंग घ्या फक्त. तुम्ही उभं राहा. पैसे दिले. होय, हा. दादांनी कसं भरलं तसं लायसन. दादा बी अनिलच्या गाडीवर शिकला ते आल्टो आहे ना आल्टोवर शिकला गाडी तो ते काय नाही कॉन्फिडन्स असला ना त्याचं काय एवढं विषय. कोपरखेरण्याला आणून ठेवली गाडी ती अनिलची गाडी तिथं हे रूट कुठं आलो आपल्याला दाखवायचं. हा बेंगळूर बेंगलोर मुंबई रोड आहे आता. पीक बघा आतापर्यंत चार नव्हतं पदरी लागलं. बनवणार आहे एक्स्ट्रा. दोन म्हणजे अजून अजून हे रोडच्या बिल्डिंग उडवतील दोन काय? लाईन टाकणार अजून. ट्रॅफिक बघा किती आहे. आतापर्यंत नाही लागलं व्यवस्थित एवढं केलं. इथपर्यंत आहे पण ते तेवढं पण जास्त आहे त्या ना. कोपऱ्या ब्रिज पर्यंत लागणार हा, चांदणी चौक चांदणी चौक ते खालून गेलं पाहिजे होतं. हे लोक पुण्याचं चांदणी चौक ना? इथून मग आता आपला सातारा लागणार. तेव्हा ना पुढं काहीच नाही या लॉरीमुळे ह्याच्यामुळे काय तर झालं. झालंय बघ. आता सुक्का हे चांदणी चौक ना हा. नेहमीच रोड. नेहमीची गर्दी असणारा रोड. बस बंद आहे. ड्रायव्हर लोक बसलेत आपला आरामशीर. अजित दादा पुण्याचा बादशाह आहे की नाही ते पटापट तू काय काम. काय काय नाशिकवाला आहे ना ते. फोन केला ना बल्ब गेला लगेच संध्याकाळी बल्ब लागलेला असतो. जास्त वेळ होत नाही. फोटो टाकला इथला प्रॉब्लेम आहे लगेच संध्या नाही. नाहीतर एक भाडुत्री ही कुठली नदी व नीरा नदी मोठं माग गेली. माग गेले. नीरा नदी पासूनच हे सातारा. जुईचं झाड आहे जुईचं. फुलं आलेत बघा. जुई जुई. गजरा होईल एवढी फुलं आहेत. हा दुसरा ब्रेक आहे. पहिला ब्रेक पावसामुळे मोबाईल मी गाडीतच ठेवला. वॉशरूमला जाऊन आलो. आता CNG भरायला थांबलेले आहे. तर पहिल्या ब्रेकच्या इथे आम्ही चहा घेऊन झालेला गरम गरम आणि आम्ही दोघांनी घरी भाजी चपाती वगैरे नाश्ता केला. यावेळेस काही मी लंच कॅरी नाही केलं फुलं कारण पुन्हा एक्स्ट्रा बॅग होते. तर इथे CNG भरून झालेलं आहे. तर हे आहेत अक्का दाजी. बाईने एवढं त्या पायावर इकडे टॅटू काय त्याला बाय जास्त बसत नाही ना.